नमस्कार, मी उदय साठे. अनोळखी मुलखा वेगळी माणसं या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तुम्ही म्हणाल, प्रमोद पाटील कुठे आहेत? आमच्या मैत्रीमध्ये काही व्यत्यय आलेला नाहीये. त्याला एक काहीतरी महत्वाचं काम निघालं म्हणून एक 10-15 दिवस तो बाहेर गावी गेलेला आहे. मित्रो, मी मागच्या वर्षी माझ्या मुलाकडे जर्मनीमध्ये गेलो होतो आणि आता वेळ भरपूर होता म्हणून टीव्हीवरचे युट्यूबवरचे कार्यक्रम पाहत होतो. त्यात मी मराठी पॉडकास्टचे कार्यक्रम पाहिले. मला ती संकल्पना खूप आवडली. खरं म्हणजे युट्यूब म्हणजे माहितीचा खजिनाच आहे आणि सहज माझ्या मनामध्ये आलं की हे आपल्याला पण असं काहीतरी करता येईल का. मुलांनी तर लगेच मला होकारच दिला, बाबा हे तुम्ही करू शकता. पुण्यामध्ये आल्यानंतर मी प्रमोदला विचारलं. प्रमोद म्हटलं, नाही नाही, हे आपण करायचंच. आणि मग ठरलं. मग त्याचं नावही ठरलं, अनोळखी मुलखा वेगळी माणसं. माणसं अशी काही माणसं शोधून काढायची आणि त्यांच्या मुलाखती घ्यायच्या. आणि ह्याचं सगळं टेक्निकल जे काय होतं ते मुलांनी करायचं कबूलही करून टाकलं. आता काय मजा आहे बघा. म्हणजे मी व्हिडिओ इथं घेणार, व्हिडिओ शूट इथं करणार आणि जर्मनीला जाऊन त्याचं एडिटिंग होणार. काय मजा असते ना. पण झालं, सुरुवात तर झाली. एक सेवानिवृत्तीनंतरचा एक छंद म्हणून हे सुरुवात केली. मला पहिल्यांदा आम्हा दोघांना असं वाटलं होतं की किती लोक आपला हा व्हिडिओ बघतील, खरंच याला काही लाईक्स कॉमेंट्स येतील का. पण तुम्हाला सांगतो, जसं सुरुवात झाली ना तसं भरपूर लाईक्स आल्या, कॉमेंट्स आल्या. हळूहळू हळूहळू तो प्रचलित व्हायला लागला. आता पहिलाच व्हिडिओ जो होता अनोळखी मुलखा वेगळी माणसं मधला, तो माझ्या पत्नीचाच मी मुलाखत घेतली होती. पण तुम्हाला खरं सांगतो, ती जे काही समाजासाठी काम करत होती ना, त्यातलं जे काही अंतःकरणापासून जे काही त्या मुलांसाठी जे काही काम करणं आहे, हे मला खरं म्हणजे मुलाखत घेताना जाणवलं. ही बांधकामावरच्या मुलांसाठी ही जी काही मुलाखत झाली, त्यानंतर मला खूप फोन आले, काही चांगल्या कॉमेंट्स आल्या. अहो, तुम्हाला एक तर सांगतो की आमच्या एका मित्राने सांगितलं की त्याच्या घरामध्ये एक मोठी खोली आहे आणि तिथं तो असा एक वर्गही सुरू करणार आहे. प्रमोद मला म्हणाला सुद्धा, अरे आपण ज्या हेतूने हे काम सुरू केलं होतं ते काही अंशी तरी का होईना सफल झालं बघ. दुसरे मुलखा वेगळी माणसं म्हणजे आमचा मित्र मनोहर कोलते. ऑफिस मधल्या कामामध्ये सुद्धा किती रस ओतून जर काम केलं तर ते सुद्धा किती छान होतं. आणि बाहेर समाजसेवा करण्यासाठी तर खूप गोष्टी आहेत, त्या कशा आत्मसात करायच्या आणि काय काय करायचं, किती लोक जोडायची, हे मनोहरकडनं शिकावं. हा व्हिडिओ पण लोकांना खूप आवडला. मग झालं, आम्हाला असं वाटायला लागलं की आता अशी माणसं शोधून काढली पाहिजेत. पण तुम्हाला सांगतो, नंतर नंतर असं लक्षात आलं की अशी माणसं आपल्या जवळपास भरपूर आहेत. ती शोधायची काही गरज नाही. नंतर आले आमच्या एक ताई, ज्या अंध मुलांवरती, अंध विद्यार्थ्यांबरोबर काम करत होत्या. त्यांच्यासाठी काही ब्रेल लिपीतनं शिकवत होत्या. खरं म्हणजे हे अंध मुलं किंवा ब्रेल लिपी, अहो, ही मुलाखत घेतल्यानंतर बरंच काय काय आम्हाला सुद्धा हे माहितीचं ज्ञान उजाडलं. त्याच्यानंतर एक खूप छान असा आम्हाला मनाला आनंद देऊन घेणारा व्हिडिओ झाला, आणि तो म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातला जो काम करणारा कार्यकर्ता होता, त्या चित्रपटाच्या भाषेत वन टेक म्हणतात ना, तसं वन टेक झाला बघा हा कार्यक्रम. आणि ही मुलाखत इतक्या लोकांनी पाहिली, इतक्या लोकांच्या कॉमेंट्स आल्या, जुने त्यांना RSSचे दिवस आठवले. तुम्हाला खरं सांगू का, RSSच्या कामामध्ये माझा आतापर्यंत कधीच सहभाग नव्हता. याची एक मनाला खंत होती हो. काही अंशी का होईना RSSच्या ह्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांचं काम पुढे आणून एक छोटासा खारीचा वाटा उचलल्याचं समाधान मात्र आम्हाला मिळालं. नंतर आमचे अजून एक मित्र की जे लहानपणापासून
गाणी म्हणायची, गाणी ऐकण्याचा छंद होता, रेडिओ ऐकण्याचा छंद होता. अहो पुढं तर त्यांनी रेडिओ, स्वतःचं रेडिओ स्टेशन सुरू केलं. आज जगामध्ये कुठे हिंदी गाणी त्यांच्या ह्या रेडिओ स्टेशनवर ऐकता येतात. त्यांचा हा छंद बघितला ना, तर मला आलेल्या इतक्या कॉमेंट्स आहेत, काय सांगू तुम्हाला आता, म्हणजे वेळच आपल्याला पुरणार नाही. आणि आत्ता मध्ये सगळ्यात शेवटचा जो आमचा व्हिडिओ होता तो म्हणजे हास्य क्लब. हास्य क्लब तर एवढा पॉप्युलर झाला आमचा व्हिडिओ की कित्येकाने विचारलं की तुम्ही काय करता नक्की त्या हास्य क्लब मध्ये, आणि त्या हास्य क्लब मधले एवढी ज्येष्ठ मंडळी तरुण कशी काय वाटतात. एवढंच नाही राहिलं तर काहींनी तर आम्हाला विचारलं की तुम्ही त्यामध्ये भरपूर माहिती दिली, पण ऍक्च्युली तुमचा जो काय 1.5 तासाचा वेळ कसा जातो ना, त्याचा एखादा व्हिडिओ शूट करता येईल का. झालं. आमचे अण्णा म्हणाले नाही करायचं, बाकीच्या सगळ्यांनी पण सांगितलं आपण हे सगळ्यांनी करायचं. अहो व्हिडिओ शूटिंग केलं खास आम्ही, आणि मग ते व्हिडिओ शूटिंग तुम्हाला पण दाखवायला पाहिजे ना. म्हणजे ते ज्या काही 2-4 लोकांनी मला विचारलं होतं त्या लोकांसाठी पण ह्याचा उपयोग होईल ना. बघाच तुम्ही ते व्हिडिओ शूटिंग, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे फुकटात मिळणारं जे ज्येष्ठांसाठीचं जे टॉनिक आहे ना, हे सगळ्यांना मिळालं पाहिजे. फक्त ते आपल्यापुरतं राहून उपयोग नाही. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणतो हा व्हिडिओ जरूर बघा, लाईक करा, शेअर तर तुम्ही करणारच, आणि सबस्क्राईब तर तुम्ही करणारच. पण तुम्हाला एक सांगतो, हा जर व्हिडिओ तुम्ही बघितला आणि अशा एखाद्या जर हास्य क्लबमध्ये येऊन तुम्ही जर जॉईन झाला तर त्याच्यासारखा आनंद आम्हाला मिळणार नाही. तेव्हा मित्र हो, नक्की हा व्हिडिओ बघा. धन्यवाद. चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योगाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलि प्राञ्जलिरानतोऽस्मि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. आठ, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. दोन्ही पायात अंतर, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, एकला पूर्ण डावी गोळायचे. सुरू. 1, 2, 3, 4, 5, 6, 4, 3, 2, 1. 5, 4, 3, 2, 1. त्रिकोणासन. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100, 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110, 111, 112, 113, 114, 115, 116, 117, 118, 119, 120, 121, 122, 123, 124,
एकला बोटावर दोनला टाचेवर सुरू. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, सहा, पाच, चार, तीन, दोन, एक, चार, पाच, सहा, सात, आठ, एक, दोन, तीन, आठ, उलट मनगटाचे व्यायाम. 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. 5, 4, 3, 2, 1. 6, 5, 4, 3, 2, 1. मानेचे व्यायाम. दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात कमरेवरती. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 3, ऊपर नीचे सुरू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. Good. वीरासन. उलट उलट आय कॉन्टॅक्ट करायचा. भूषण घ्या. सुरू. इकडून हाकडे हास्यप्रयोग पहिला. भूषण घ्या. सुरू. परत एकदा लंकेश हास्य. भूषण. सुरू.
16 17 18 19 20 21 22 23 24 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 श्वास घ्या. थांबा. 1 2 3. चांगली अंगावरती. तुम्ही परफेक्ट व्यायाम करायचा. चांगला करता. व्हेरी गुड. सांगाय आनंद वाटतो की आपल्या आशा क्लबच्या मेंबर ये रे ताई त्या पायात फ्रॅक्चर झाला तरी आज त्या आवर्जून आणले. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. बदल. प्रकार बदल. प्रकार बदल. हात बदल. सुरू. 4 5 6 7 4 5 6 7 11 12 13 14 ईस्ट फॉर वेस्ट. Laughter is the best. ईस्ट फॉर वेस्ट. हास्य संघ की क्या पहचान. देवास्करी. हो 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 हो. Thank you. श्वास घ्या. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. पूर्वस्थिती. अनुलोम विलोम करायचा आहे. डावी बंद, उजवीने सोडा. श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. 1 ते 6 अंक मनातल्या मनात मोजायचे आहे. श्वास रोखून धरायचा आहे आणि मग श्वास रिलीज करायचा आहे.
श्वास घ्या. गळ्याला हाताचा हात फिरवा. नऊ, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. श्वास घ्या. सोळा, 17, 18, 19, 20. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. 5, 4, 3, 2, 1. रिलॅक्स. दोन्ही पायात अंतर. सुरू. 1, 2, 3, 6, 5, 4, 3, 2, 1. तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू अशरफ, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. हम भी अगर बच्चे होते नाम हमारा का बदलू बदलू खाने को मिलते लड्डू और दुनिया कहती हैप्पी बर्थडे टू यू. मुझे दुनिया कहती हैप्पी बर्थडे टू यू. प्रार्थयामहे भवशतायुषी, प्रार्थयामहे भवशतायुषी. ईश्वर सदा त्वं च रक्षतु, ईश्वर सदा त्वं च रक्षतु. पुण्यकर्मणा कीर्तिमजय, पुण्यकर्मणा कीर्तिमजय.
जीवनं तव भवतु सार्थकम् जीवनं तव भवतु सार्थकम् जीवेत् शरदा शतम् जीवेत् शरदा शतम्. आपण हास्य क्लबला येतो आहे तर नावाप्रमाणेच नव चैतन्य. तर आपल्याला या ठिकाणी चैतन्याची भरभराट मिळते आहे. उत्साह हा परिपूर्ण असतो. याशिवाय आपल्याला महत्त्वाची गोष्ट अशी की शारीरिक व्यायाम केल्याने ज्या काही आपल्या व्याधी असतात त्या पायाच्या बोटापासून डोक्यापर्यंत सर्व व्याधींचं निराकरण या ठिकाणी होतं. हास्यामुळे दिवस आनंदात जातो आणि प्राणायामाचा आपल्याला इतका फायदा होतो की आपलं कॉन्सन्ट्रेशन होतं आणि आपलं मन शांत होतं. हा या हास्य योगामध्ये आल्याने फायदा झाला आहे. संपूर्ण दिवस तुमचा प्रसन्नतेमध्ये जातो. तुमची बॅटरी फुल चार्ज होते आणि बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत तुमच्या म्हणजे फ्रोझन शोल्डर आहे, तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास आहे, एकदा इथे या आणि तो पळून लावा. हे 100% होतं. याची खात्री आहे. आणि ही जी खात्री आहे ही 100% जी खात्री जी देतात तर कोण देतात बाबा. म्हणजे हा नवचैतन्य अशोक आपला हा परिवार जो इथं आहे तर मुद्दाम त्या निमित्ताने मी अण्णा जर पुढे आणि आत्ताचे ह्या हास्य क्लबचे अध्यक्ष आणि संस्थापक अध्यक्ष अण्णा, मला तुमच्याशी 2-3 गोष्टी विचारायच्या आहेत. अण्णा, तुम्हाला हे कसं वाटलं की हे सुरू करावं म्हणून काय वाटलं एकदम अगदी कमी वेळात? ज्यावेळेस मी त्या क्लबला जायचो त्यावेळेस मला थोडी नजर आणि इथे जरा मला असा गुडघ्या आल्या होत्या. तर ते सांगायचं तात्पर्य म्हणजे देडग्याबद्दल मी स्वतः किती कौतुक करावं थोडंच आहे. याचं कारण तेच आहे, मला त्यांनी गुढीत नेलं नाहीये. मला त्यांनी गुढीत नेलं नाही किंवा प्रेमाने नेलं नाहीये. त्यावेळी लहानपणी आपण कसं शाळेतली विद्यार्थी शाळेत जात नाहीत, मग 4-5 जण काय करतात त्याला उचलून येतात. त्याप्रमाणे मला यांनी केलं आणि मी तिथं जॉईन झालो. अण्णा, एवढा मोठा परिवार तुम्ही गोळा केलेला आहे, तो कशाच्या जीवावर केलाय? म्हणजे लोक घाबरून येतात का आनंदाने येतात? मला वाटतं तुम्हीच सांगा. हे प्रेमाने येतात आणि सच्चाई, त्यांना नफाना तोटा या बेसवर हा हास्य क्लब चालतो. त्यांच्याकडनं काही तुम्ही वर्गणी वगैरे गोळा करता का? नाही. यथाशक्ती जे इच्छेने देतात ती स्वीकारली जाते, नाहीतर आम्ही सक्ती कुठली केली जात नाही. मला म्हणायचं आहे, एवढे दिवस तुम्ही करता म्हणजे हे सुट्टी असते का तुम्हाला? 365 दिवस सुट्टी नाही कधी. सुट्टी कधीच नसते. सुट्टी कधीच नसते. अरे म्हणूनच कदाचित या व्यायामाचा फायदा होत असेल. अण्णा, फक्त व्यायाम करता का बाकी अजून काय करता? म्हणजे काही सहल बिहल काय करता का नाही? व्यायाम हा माझ्या दृष्टीने जरा कमी वाटायला लागलाय. सहल किंवा आपण वर्धापन दिन, महिला दिन, कोणाचा वाढदिवस असे कार्यक्रम आपण खूप खूप मोठे छानपैकी होतो. आणि त्याचा तो कार्यक्रम असा असतो की न पोतो न भविष्य. कुणाला वाटत पण नाही मी आपण वाढदिवस आपल्या आयुष्यात काही केला असेल तो वाढदिवस आपण या हास्य नवचैतन्य हास्य परिवार इथे करत असतो. पंढरीची वारीबद्दल बोलताय म्हणजे वेगवेगळे आपले जे सण आहेत ते तुम्ही साजरे करता आणि ते साजरे करताना आनंद लुटता. अण्णा, तुम्ही सांगता मैदा खायचा नाही, अमुक खायचा नाही, तमुक खायचं नाही, पण इथं मला आल्यानंतर असं दिसतं की इथं काहीतरी खाऊ आणलेला असतो. हा दररोज असतो का नाही? कधीतरी नाही. कसं आहे माहितीये का, आपण व्यायाम करतो आणि व्यायाम मध्ये थोडं तरी आपल्याला शरीराला त्याची आवश्यकता आहे म्हणून आपण वाढदिवस साजरा करतो. त्यामध्ये आपण थोडं तेलकट, थोडं मैदा, एनर्जी बरोबर एनर्जी यायला पाहिजे म्हणून आपण थोडा मैदा, थोडं गोड, थोडं तिखट खात असतो. आता जो अण्णांनी सांगितलेला वेळ आहे तो सगळ्यांनी कमी पण खा आणि जास्त पण खा. लांडगे त्यांनी आता नारा दिलेला आहे
कमी खा मीठ साखर तूप माहिती आहे कमी खायचं. आणि याला किती वर्ष झाली? तुम्ही आज वर्धापन दिन साजरा उद्या करताय, किती वर्ष झाली? 8 वर्ष. 8 वर्ष होतं. 8 वर्ष. आणि त्या 8 वर्षामध्ये मला अभिमान वाटतो. मी काल कमीत कमी 30 लोकांना फोन केले. 30 लोकांना, त्यापैकी 30 लोक आले. आणि ह्या सगळ्यांची तुम्ही डायरी वगैरे तयार केली का? म्हणजे यांची माहिती प्रत्येकाची. म्हणजे मला काय म्हणायचंय की नुसतीच इथं जमा होतात का यांच्या सुखदुःखात पण ते एकमेकाच्या वाटेकरी असतात, त्याच्याबद्दल सांगा काय. सर्वांचे रेकॉर्ड आमच्याकडे आहे आणि हे कॅम्प्युटर मध्ये फिट आहे. आणि सुखदुःखात आम्ही सहभागी होतो. कोणाची अडचण असली तर सांगा म्हणतो, कोणाकडे पैसे नसले तर सलीला या म्हणतो. सर्व सांभाळून घेण्याची क्षमता आहे आमच्या. आजारी असलं तर काय करतो? आजारी असले तर भेटायला जातो हॉस्पिटलमध्ये, त्याला फळे घेऊन जातो. आर्थिक मदत पण करतो आम्ही. धन्यवाद. दुपारगुडे सर, हा व्यायाम तर मी म्हणजे घेतले ना, घरी पण केला असता. इथंच येऊन करायचं काय कारण आहे? सगळ्यांनी मिळून घरी एवढा होत नाही. नाही, घरी व्यायाम करतो आपण, करत नाही अशातला भाग नाहीये. पण इथे सांघिक आल्यानंतर जे सर्वांबरोबर करण्याचा आनंद आहे ना, तो आपल्याला इथंच मिळतो. सामूहिक जो कार्यक्रम होतो तो त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट वाटते आणि एकमेकाला पाहून जो उत्साह येतो ना, तो इतका असतो की तो आम्हाला दिवसभर पुरतो. त्याच्यामुळे एनर्जी आम्हाला इथे भरपूर मिळते आणि आम्ही फुल चार्ज होऊन इथून घरी जातो. धन्यवाद. मित्र, थोडस मला एक सांगायचं होतं. हास्य क्लब मध्ये आल्यानंतर तुम्हाला काय फायदा झाला? पहिल्यांदा सीझन बदलला की मला अस्थम्याचा त्रास व्हायचा आणि मग ते सगळं आलं. त्या अस्थम्याबरोबर खोकणं, त्रास होणं, बरगड्या दुखणं. पण इथे हास्य क्लबला आल्यापासून मला ते पफ पण घ्यावा लागायचा. तो कफ झाल्यामुळे इथे आल्यानंतर गेली 8-9 वर्ष मी ते पूर्ण विसरून गेलोय. हा सर्वात मोठा फायदा मला हास्य क्लब मध्ये मिळाला. आणि अशाच प्रकारच्या व्याधी बहुतेकांना, बऱ्याच लोकांना आहेत. त्या जवळपास 99% गेलेल्या आहेत. आणि मी आता माझ्या घरात तो पफ माझ्याकडे घरी नाही आहे, मी वापरतच नाही. हा फायदा मला इथे हास्य क्लब मध्ये आल्याने झालेला आहे. धन्यवाद, सर्वांचे आभार. इथं मला वाटतं पती पत्नी पण येतात, म्हणजे एकटेच कोणी येत नाही. आता त्यातलाच माझा अनुभव सांगायचा होता की आमच्या पूर्वी फार कुरबुरी व्हायच्या, फार आमचे भांडणं व्हायची. पण इथे अरे काय आमचं जुळलेलं आहे, ट्युनिंग झालंय, काय सांगायचं तुम्हाला. काय माहितीये का की हे हास्य क्लबची देणगी, आमच्यातलं ट्युनिंग तुम्ही चांगलं जुळून दिलेलं आहे आणि हे असंच राहू म्हणून मी तिला इथे घेऊन येतो. एकच सांगायचंय, आरोग्याबद्दल सगळ्यांनी सांगितलेलं आहे. पण ही तर आम्ही जे जमतो व्यायाम तरी आहेच आहे, पण हे जे अण्णा दादा देडगे दोन्ही आहेत आणि हिथं जे आपुलकी निर्माण झाली आहे त्याच्यामुळे फार आपुलकी वाटते. हे आमचं एक कुटुंब आहे हे मला सांगायचं. आम्ही सगळ्यांचे कुणी, सगळ्यांचे एकमेकाचे बहिणी आहोत, माऊली आहोत, मुली आहोत. धन्यवाद. या ठिकाणी आपण 7 वाजता म्हणजे 7 वाजता टाळ्या सुरू करतो. इथं 7 वाजता टाळ्या सुरू होतात तेव्हा कॉन्सन्ट्रेशन फार महत्वाचं आहे. ते सुद्धा सर्वजण व्यवस्थित, प्रामाणिकपणे आणि व्यायाम म्हणून करतात. सूचनेप्रमाणे आलात. महत्वाचं म्हणजे 100% ड्रेसमध्ये आलेले आहेत सर्वांनी. सगळेच ड्रेसमध्ये आले, त्यामुळे तुम्हा सर्वांचं खूप खूप आभार. माझा मुलगा सूरज हा जन्मापासून जरा स्पेशल चाइल्ड आहे. त्याला इथे आल्याच्या नंतर हास्य क्लबमध्ये सर्वांनी अगदी आपल्या मुलाप्रमाणे सामावून घेतलं. अण्णा देडगे अण्णा, करंजकर अण्णा आणि इतर सर्व जे सदस्य आहेत त्यांनी याला अगदी प्रेमाने सामावून घेतल्यामुळे त्याच्यात जी स्फूर्ती आली, त्याच्यात जो आनंद आला तो इथे वाखाणण्यासारखा नाही आहे. त्याच्या खूप चांगली प्रगती झाली. त्याला म्हणजे 1 ते 25 हे आकडेसुद्धा मोजता येतो आणि सगळे व्यायाम तो प्रामाणिकपणे सगळे करतो. ते या सर्वांच्या हास्य क्लबमध्ये जे सदस्य आहेत या सर्वांच्या सहकार्यानेच हे सर्व घडलेलं आहे आणि या हास्य क्लबचा मी या बाबतीत खूप खूप आभारी आहे. तुला कसं वाटतं? इथे मस्त लागते. इथून
अन्न मस्त लागत आहे. इथं मस्त इथं आनंद होत आहे. रोज येतोस का इथं? दररोज येत आहे. मला आनंद होत आहे. इथे येऊन फ्रेश वाटतं. सकाळचं उठल्यावर आणि मूड फ्रेश होते, हसते. आणि तब्येत कशी राहते? चांगली असते. चांगली असते. तुला आता आकडे म्हणता यायला लागले? आकडे येते मला पाठ होते. आता तू छोटस नाटक पण करणार आहे? छोटं नाटक करणार आहे. इथं आल्यामुळे तुझ्यात हा फायदा झाला? खूप फायदा झाला. धन्यवाद. नांदेड सिटी मॅनेजमेंट कमिटी या लोकांनी आम्हाला विनंती केल्यावरून हा एवढा मोठा हॉल म्हणजे प्रशस्त प्रांगण आम्हाला उपलब्ध करून दिलंय. त्या प्रांगणामुळेच आम्ही इथे एवढे जवळजवळ 100 लोक दररोज एका ठिकाणी एकत्र येतो आणि व्यायाम करतो आणि दिवसभर आनंदात राहतो. हे केवळ आणि केवळ नांदेड सिटीमुळे शक्य झालंय. या प्रसंगी मी त्यांचेही खूप खूप आभार व्यक्त करतो. अशाच प्रकारचं त्यांचं सहकार्य आम्हाला यापुढेही लाभावं अशी मी विनंती करतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.